उठवा रे त्याला, पाणी पाजा कोणीतरी। दादा ह्याला कसलं पाणी पाजतोयस तू? हे जे काय सांगणार आहे की नाही त्यानंतर आपल्या तोंडचं पाणी पळणार आहे। अहो निरंजनच्या वयाचा तरी विचार करा। महारामखोर देऊ का मला बोलू दे शंभूशी। अहो मला तुमच्याशी तुमच्याबद्दल बोलायचंय। मग बोला। सगळ्याच्या समोर बोलू का? माझे सगळे व्यवहार उघड उघडच असतात, त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते सगळ्यांसमोरच बोला। दादा मला काय वाटतं माहिती का, याला कोपऱ्यात घेऊन जाऊन तिथं त्याला बोलायला लावू। कोपऱ्यातले व्यवहार तुझे असतात परशु, माझे व्यवहार सगळ्यांसमोर असतात। बोला शंभू काका। ऐका तर मग। आता जर तू बोलला नाहीस ना तर परशु जे करत होता ना ते नाईलाजानी। अहो कृष्णाबाई कशाला बोलायला लावताय मला? आणि समजा मी काय बोललो तर तुम्ही माझी साथच द्यायला हवी होती। कृष्णाबाई म्हणतो, कृष्णा आत्या म्हणायला पाहिजे थेरड्या। अहो आत्याबाई तुमच्या असतील, माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत त्या। आणि मी जे काय आता बोलणार आहे त्याची एकमेव साक्षीदार आहेत त्या। किल्लेदारांच्या घरात कोडी घालायला परवानगी नाहीये शंभू। आता एक खऱ्या किल्लेदारांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं। काय बोलतोस तू? असलं काहीतरी बडबडत असतो दादा, मारणार नाही तर काय करणार आत्याबाई सांगतो। आम्ही बडबडणारच, कारण मलाच माहिती आहे की नरसिंह साहेब खरे किल्लेदार नाहीये। पाहिजे तर कृष्णबाईला विचारा की। नालायका, दादा समोर असं बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? दादा काय नाही, याला घरात हाकलून देतो, हेच बरोबर आहे। थांब परशु, मला बोलायचं आहे शंभूशी। काही गरज नाहीये। बरोबर बोलते तू आत्याबाई, बरोबर बोलते। काय गरज नाही असं थेरड्याशी बोलायची। नालाय कुठला वाटते ते बोलतो का? याला घरात नाही गावात हाकलून देतो। काय काळजी करू नको। हाकलला त्याला, घराबाहेर नाही पार गावाच्या बाहेर घेऊन गेली माझी पोरं तर का माझी ठेवलेली। लय मारलं मला। मारू नका साहेब, मला मारू नका। मारत कसा बाबा, तू तर माझं नशीब बदलणार आहेस। म्हणून प्रसाद म्हणून मगाशी इतकं मारलं मला तुम्ही। अरे लेका, लोकांसमोर नाटक करावं लागते। तू बोलत असता एकेकाचे चेहरे कसे काळे ठिक्कर पडत होते पाहिलं की नाही? होय, आता तुम्ही सांगा साहेब, उद्या सकाळी किती वाजता येऊ पुढचा खेळ सुरू करायला? अरे बाबा, बेंबीतली कस्तुरी एकदम उडाली तर माणूस मरतो, हळूहळू ओपन करायची असते। याचा अर्थ मी पुन्हा देवळात जाऊन झोपायचं की काय? अरे को येडा माणूस आहे का तू? माझा स्पेशल पाहुणा आहे तू, 5 स्टार ट्रीटमेंट देणार। पण तोपर्यंत किल्लेदारांच्या नजरेला पडायचं नाही। सध्या बाजारामध्ये तुझा भाव लई वधारलाय, प्रत्येकाला असं वाटते तुझ्यामध्येच गुंतवणूक करावी। साहेब तुम्ही आता काय बोलला मला काय बी कळलं नाही। काय डोक्याला ताप करून घेऊ नको तू।
कळलं की नाही? किल्लेदारांच्या नजरेला जर तू पडला तर कांद्यावानी गायब होशील आणि पुन्हा येशील 2 रुपयाचे भाव मिळणार नाही. आता तुम्हीच आमचे मायबाप, तुम्ही सांगा तसं करतो. बोला काय करू? हा, मग सांगाल तसं करायचं. खिशात हात घाल बघू. हा, घालू? घाल, हात घाल. हात घाल. काय लागले? काय लागले? अरे पैसे लागले. हे तुझे, एवढं सगळं सगळं तुझं. बाबू. अरे म्हणलं नाही का मी, तू माझा स्पेशल पाहुणा आहे म्हणून. इकडे कान कर. इथं जाऊन राहायचं, सांगितलं तसं करायचं. किल्लेदारांच्या नजरेला पडता कामा नये. नाही पडणार साहेब. येतो मी. अरे बाबा, आता एकेका किल्लेदाराला नाचवतोय बघा ह्यो परशू. तो माणूस हे सगळं का बोलून गेला? हा सगळा काय प्रकार आहे आत्याबाई? हे बघ, तो जे काही बोलला ते आपल्या सगळ्यांच्या समोरच बोलला ना. या पलीकडे मला काही माहिती नाहीये. पण मग तो असं का म्हणाला की आत्याबाईंना विचारून सगळ्याची शहानिशा करा म्हणून? तेच तर मला कळत नाहीये. मला काय वाटतं, हे सगळं इतक्या घाई गडबडीत घडलंय ना की आता कुठलाही तर्क काढणं हे चुकीचं ठरेल. त्याच्यावर संशयही घेता येत नाही. आत्ताच आपण त्याच्या अनुभवावरच बोलत होतो ना. या घरातल्या सगळ्यांच्या जन्माचा साक्षीदार आहे तो. हे बघ, तू उगीच कुठल्या तरी निष्कर्षाला येऊ नकोस. कदाचित असं असेल की त्यांना काहीतरी वेगळंच सांगायचं असेल, पण परशुदादांच्या आरडाओरड्याला घाबरून ते काहीतरी वेगळंच बोलले असतील. हा, हो, मलाही असंच वाटतंय. मला नाही वाटत असं. उगाचच कोणी कोणाच्या जन्मावर असं बोट ठेवणार नाही. आत्याबाई, तुला काही माहित असेल तर खरं खरं सांग. नरसिंहा, अरे खरंच मला याच्यातलं काही माहिती नाहीये. आत्याबाई, मला असं वाटतं की आपल्याला आत्ता करण्यासारखी अजूनही बरीच कामं आहेत, तर आपण या विषयावर आत्ता नको बोलूया. चला चला चल. बोला. अहिल्यावामन किल्लेदार वहिनी, नमस्कार. शुभेच्छा तुम्हाला. शुभ प्रभात. पुढचं तुमचं सगळं आयुष्य सुखात समाधानाचं जाओ. माझं बरं चाललंय, तुम्ही बोला. आणि हो, जरा पटपट बोला, कारण मी तुमच्याशी यापेक्षा जास्त बोलू शकत नाही. वहिनी, मी तुम्हाला म्हणलं होतं लवकरात लवकर असा धमाका करतो किल्लेदारांचे कानच फाटतील. परशू भाऊजी, तुम्ही बोलता खूप, पण त्यातलं प्रत्यक्षात किती घडतं हा जरा संशोधनाचाच भाग आहे. वहिनी, जी बातमी देणार आहे ती अतिशय सुरस आणि चमत्कारिक आहे. तुमची चालू प्रस्तावना जर का बंद केली आणि विषयाला हात घातलात ना, तर आपण आपापल्या कामासाठी मोकळे होऊ. नाही, एवढ्यात आपल्याला मोकळं होता येणार नाही, कारण आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आता वाढणार आहेत. एवढी वर्ष किल्लेदार म्हणून ज्या आडनावाचा झेंडा घेऊन दादा मिरवत होता, तो किल्लेदार नाहीच आहे, खोटा किल्लेदार आहे म्हणे. भाऊजी, तुम्ही आत्ताही बसलायत का? नाही, अजून बसलेलो नाही, पण ह्याच्यानंतर बसायचा विचार आहे. बातमी तशी वहिनी, तुम्हाला सांगतो, तो शंभू आहे की नाही, शंभू म्हातारा, त्याने मला सांगितले की नरसिंह किल्लेदार हयो किल्लेदार नाहीच आहे म्हणे. भाऊजी, अहो तुम्ही काय बोलताय? कोणी ऐकलं ना तर भाऊजींचं सोडा, भाऊजींचे कार्यकर्तेच तुम्हाला जिवंत जाळत. जाऊ द्या तिकडे. कार्यकर्ते मला जळतायत का दादाला जिवंत जळतायत यात तुम्ही बघालच. भाऊजी, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? एवढ्या वर्ष मनामध्ये अपमानाची जी आग खतखती की नाही, ती आता मी बाहेर काढणार, बदला घेणार. माईला दादाला समोर उभा राहून सांगणार, अरे सावत्र म्हणून मला आयुष्यभर हिणवलं तू. सावत्र असलो तरी शेवटी किल्लेदार आहे रे.
तू तर किल्लेदार पण नाहीस रे दादा. भाऊजी, तुम्ही पहिल्यांदा एखादं चांगलं काम केले. नुसतं ऐकूनच अंगावर काटा आलाय. जेव्हा प्रत्यक्षात बघेन तेव्हा तर अहो नुसती गंमत बघत बसा तुम्ही. इथं जी काय आता मॅच होणार आहे की नाही त्याची लाईव्ह कॉमेंट्री मधून मधून ऐकवत जातो तुम्हाला. कान तयार ठेवा. वहिनी गुड बाय. बाय. दादा जानकी वावण्या. आत्याबाई, तुम्हाला यातलं खरंच काही माहिती असेल तर सांगून टाका ना. हे शांत होणं फार महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणाच्या तुम्ही एकमेव साक्षीदार आहात. आत्याबाई, निदान यांनी शांत होण्यासाठी तरी तुम्हाला जे काही माहिती असेल ते सांगून टाका. अगं त्याला शांत करायचं म्हणजे काय करायचं? काय म्हणायचंय काय तुला? सतत कुठल्या ना कुठल्या तरी विचारात येते. मी बोलायला गेले तर माझ्याशी सुद्धा नीट बोलत नाहीये. आत्याबाई, हे सगळं काय चालू आहे? अगं आता मी तरी काय बोलू ग बाई? नरसिंहाच्या जन्माच्या वेळेला मी तर माझ्या सासरी होते आणि लक्ष्मी वहिनी बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेलेली होती. म्हणजे ह्यांच्या जन्माच्या वेळेला तुम्ही तिथे नव्हतातच तर? नाही ना, बाळाचा जन्म झालाय कळला म्हणून मग वहिनीच्या माहेरी मी गेले होते भेटायला. तिथेच तर नरसिंहाला पहिल्यांदा पाहिला मी. पण त्या 4 महिन्यात मी तिथे नसल्यामुळे काय घडलंय मला खरंच काही माहिती नाहीये. याचा अर्थ शंकेला कुठेतरी जागा आहे तर? जानकी, अगं तू सुद्धा का उगीच या विषयावर चर्चा करतेयस? नको, आपण या विषयावर बोलायलाच नको. आत्याबाई, मी नाही विचार करत आहे, पण हे खूप विचार करताय आणि त्यांना तसं पाहून मला त्रास होतो. म्हणजे वाटतंय तितकं हे प्रकरण सोपं नाहीये. परशु, शंभू कुठे आहे? असेल कुठेतरी हॉस्पिटलमध्ये मलमपट्टी करत. मला भेटायचंय त्याला. तुझ्यासमोर उभं राहायची लायकी तरी आहे का त्याची? नालाय कुठला. असा बडवला की नाही त्याला मी. तुला हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं? अरे कोणी सांगायची काय गरज आहे? माझ्या दादाबद्दल एक वंगाळ शब्द खपून घेणार नाही मी. ठारच मारणार होतो, म्हातारपणामुळे वाचला. आता जर मला भेटायचं असेल त्याला तर भेटेल. अरे दादा, आता तू आणि कशाला भेटतोयस त्या नालायक घाणेरड्या माणसाला? लायकी आहे का त्याची? पण तरी सुद्धा तू म्हणत असशील तर कुठून तरी शोधून आणून उभा करतो. चालेल. हा नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा, पुन्हा जर तू तुझ्या समोर येऊन काहीतरी घाणेरडं बोलला तर मात्र मी त्याला जिवंत सोडणार नाही, ठार मारीन. माझ्या दादाबद्दल घाणेरडं मी काय बी ऐकून घेऊ शकत नाही. अरे बाबा, माझा दादा म्हणजे देव माणूस आहे. माझ्यासारख्या सावत्र भावाला सख्या भावाचा दर्जा दिलाय त्यांनी. बस झालं परशु, बस झाली तुझी बडबड. कामाला सुरुवात करा. आम्हाला सुरुवात कवाच केली रे, आता संपायची वेळ आली. म्हणजे
शंभूला शोधून आणून तुझ्या समोर उभा करतो, मग तू त्याला हेच विचारणार ना, मी किल्लेदार नाही याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे, आणि किल्लेदार नाही तर दुसरा आहे कोण? सांगितलं तेवढं काम कर. मला शंभूला भेटायचंय आणि तो मला व्यवस्थित भेटायला हवा. व्यवस्थित म्हणजे हाती पायी नीट. तू सांगायची काय गरज नाही रे दादा. वेळ आली की नाही त्याला तुझ्या समोर अख्ख्या किल्लेदार कुटुंबियांच्या समोर उभा करन. फिर देखो तमाशा. साहेब साहेब, बोला वागणेस. या फाईलमध्ये आपल्या साखर कारखान्याच्या संदर्भातील काही कागदपत्रे आहेत. यंदा ऊसाला काही जादा भाव मिळालेला नाहीये. उलट पडून राहिलेला शेतमालच आपल्याला डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण वागणेस, या सगळ्या गोष्टी आत्ताच माझ्याशी बोलल्या पाहिजेत का? होय साहेब, कारण रमावतीमधल्याच कित्येक हजार टन शेतमालाला याचा थेट फटका बसणार आहे. शिवाय शेतकऱ्यांचा असंतोष आपल्याला परवडणार नाहीये. चुकून एखाद्याने आत्महत्या केली तर केलेल्या कामावर सगळं पाणी फिरेल. म्हणून वाकणीस, ज्या काय सह्या घ्यायच्या आहेत त्या घ्या आणि विषय बंद करा. साहेब फक्त सह्या घेऊन भागणार नाहीये. मला असं वाटतंय आता आपण रमावतीमध्ये आलोच आहोत तर एखाद्या शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं तर फार बरं होईल. कामात काम वाढवू नका वाकणीस. संध्याकाळपर्यंत आहात ना तुम्ही? हो. नंतर बोलू. हॅलो. मी बोलतोय. काय म्हणते तिकडची हवा? आणि जिच्यासाठी हा दौरा आखलाय ती आमची अमृता कशी आहे? अमृता ठीक आहे, पण वामन दादा, तुम्ही आम्हाला इकडे सोडून गेल्यानंतर इकडे आज सकाळी वेगळीच घटना घडली. वेगळीच घटना म्हणजे? वेगळी घटना म्हणजे काल तुम्ही आलात तेव्हा वाड्यामध्ये जो म्हातारा होता ना, हा, त्याला आज सकाळी परशुदा मारत होते. आवाज ऐकून आम्ही सगळेजण बाहेर गेलो तर काल तुम्ही आलात तेव्हा वाड्यामध्ये जो म्हातारा होता ना, हा, त्याला आज सकाळी परशुदा मारत होते. आवाज ऐकून आम्ही सगळेजण बाहेर गेलो तर हे सगळं खरं आहे? हे सगळं खरं आहे वामन दादा, कारण मी माझ्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलंय. आणि हे सगळं कळल्यानंतर हे कोणाशीच नीट बोलत नाहीये. आत्याचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? काही नाही, म्हणजे त्याही शांतच होत्या. त्या शंभूंना ओळखतात आणि त्यांच्या बायकोला सुद्धा. म्हणजे आत्याबाई असं म्हणाल्या की सगळ्या किल्लेदारांच्या जन्मापासून हे दोघं या घरात आहेत. मी सांगू, हे सगळं हे आपल्या परशूचंच काहीतरी कुभांड आहे. वामन दादा, लहान मुलासारखं भांडत बसण्याची ही वेळ नाहीये. आणि मला नाही वाटत परशुरादा असं काही करतील म्हणून. हे बघ जानकी, घरात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीला, घरात आलेल्या प्रत्येक संकटाला परशूच जबाबदार असतो. आणि आता हे माझं ठाम म्हणणं आहे. बघा तुम्ही,
कालांतराने माझं म्हणणं तुम्हा सगळ्यांनाही पटेलच. मला वाटलं होतं हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर काहीतरी फरक पडेल. ठीक आहे, ठीक आहे. मी शक्य तितक्या लवकर माझी सगळी इथली कामं आटपतो आणि तिकडे यायचा प्रयत्न करतो. पण विश्रांतीसाठी म्हणून अमृताला तिकडे नेलंय. तिला हे सगळं आता सहन नाही होणार. नाही, मुद्दामूनच तिच्या कानावर यातली कुठलीही गोष्ट नाही घातली आम्ही. या सगळ्यापासून लांब ठेवतोय आम्ही तिला. हे एक बरं केलं तुम्ही. आणि खरं तर तूही या सगळ्यापासून लांबच राहा. खरं तर विश्रांतीची गरज तुलाही आहे. लक्षात ठेव आणि काळजी घे. मी घेतेय माझी काळजी. एकदा हे या सगळ्यातून बाहेर पडले ना की सगळं परत ठीक होईल. ठेव फोन. बाय.